जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये पुन्हा एकदा गोंधळ उडाला। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा समोरासमोर आले। प्रभाग क्रमांक 17च्या मतदान केंद्रावर हा गोंधळ उडाला। भाजप उमेदवारांना मतदान केंद्रात जाऊ दिलं जात नसल्याचा आरोप रक्षा खडसेंनी केला। खडसेंकडून बोगस मतदान केलं जात असल्याचा आरोप चंद्रकांत पाटलांनी केलेला आहे। बऱ्याच बूथवर उमेदवारांना आतमध्ये जाऊ देत नाहीये आणि समोरच्यांकडनं अडवणूक होते। तिथे पोलीस काही करत नव्हते, म्हणून मी तिथे जाऊन त्यांना सूचना दिल्या। असं चालणार नाही, नियम सगळ्यांसाठी बरोबर आहे। जर त्यांच्या उमेदवारांना जाऊ देतं तर आमच्या उमेदवारांना जाऊ दिलं पाहिजे। आणि जर तिथे आतमध्ये जो लोक समोरच्यांचे हे सांगत असतील मतदान कोणाला करायचं तर हे चुकीचं आहे। तर नियम सगळ्यांसाठी सारखे, काही नियमाच्या बाहेर जाऊन काम करा आमचं असं म्हणणं नाही, पण नियमाचं उल्लंघन नको होतं का। बाहेरगावच्या विद्यार्थ्यांची वोटिंग करायची, रजिस्टर करायची, त्यांचा कुठलाच रहिवास नसताना, कोणताच ॲड्रेस नसताना, आणि त्यांना प्रत्येक इलेक्शनला आणून 1000-2000 मतं अशा पद्धतीत करायचे की जेणेकरून त्यांना विजयाला ते सोपं होईल। अशा पिरियडमध्ये इथे येऊन कोणत्याच्या सत्तेचा वापर करत असेल तर ही लोकशाही आहे, सत्ता त्याच्या घरी आहे। पण इथे हे करत असेल तर जन आंदोलन आहे। म्हणजे बोगस मतदान केलं जातं असं तुम्हाला म्हणायचं? आता 2 धरल्यामध्ये आणि ते कोणत्या पार्टीचे काय आले, कोणी बोलवलं याची चौकशी झाली पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।